महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बनकर हे स्वखर्चाने आणि कुणालाही 1 रुपया न मागता एवढा मोठा उत्सव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज सालाबादप्रमाणे भीमनगर, भावसिंगपुरा, पेठनगरमध्ये आम्ही या ठिकाणी कार्यकारिणी निवडण्याची महत्त्वाची सर्वसाधारण सभा आम्ही आज घेतलेली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, भीमनगर, भावसिंगपुरा, पेठनगर भागातून सुद्धा आम्ही मोठ्या जल्लोषात भीमनगर, भावसिंगपुरामधून एक भीमरथ काढत असतो। मागच्या वर्षी 24वं वर्ष होतं आणि हे 25वं वर्ष आहे। त्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भीमनगर, भावसिंगपुरा या भागातून मागील 24 वर्षापासून आम्ही वर्गणी न घेता, कुणाकडूनही वर्गणी न घेता स्वखर्चातून आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या वतीने ही बाबासाहेब आंबेडकरांची मोठी जयंती या ठिकाणी साजरी करत असतो। त्यामध्ये महात्मा फुलेची सुद्धा जयंती साजरी करत असतो। परंतु आम्ही जे सुरू केलेलं आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता वर्गणी न घेता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे। आम्ही हे छोटंसं रोपटं लावलं की वर्गणी न घेता जयंती कशी साजरी करायची, मग आपल्या खिशातूनच आपण जयंती साजरी करायची। परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वर्गणी न घेता साजरी केली पाहिजे। अगोदर सर्व कार्यकर्ते पावत्या घेऊन फिरायचे, लोक घाबरायचे की आता किती पैसे द्यावे लागतात। परंतु आम्ही जे हे रोपटं लावलं वर्गणी न घेता बाबासाहेबांची जयंती धूमधडाक्यात साजरी करायची, तर हे आता वटवृक्ष झालं आहे आणि आज त्याला 25 वर्ष पूर्ण झाले आहे। माझा जो उद्देश होता मला वाटतं सफल झाला व आता कोणत्याही वसाहतीमध्ये आपले जे कार्यकर्ते आहेत ते वर्गणी न घेता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतात, मोठ्या उत्साहात साजरी करतात। आम्ही जयंती बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती 1 दिवस साजरी करत नाही तर 1 तारीख ते 14 तारीख, 1 तारीख ते 14 तारीख हे 14 दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतो। त्यामध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लेझिममध्ये सहभाग घेतात। 200 मुलांचं लेझिम पथक, जम्बो लेझिम पथक आमच्याकडं असतं। सर्वांना आपण मोठ्या उत्साहपूर्वक अभिमानाने ही जयंती साजरी करत असतो। आपणही या जयंतीचा
आपल्या माध्यमाच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हे पाठवलं पाहिजे की आमच्या भागामध्ये जयंती कशी साजरी होती. आणि जसं महिला, इतर समाजातील महिला ह्या देवीच्या समोर साकडे घालतात, देवीच्या समोर वेगवेगळे नृत्य करतात, दांड्या खेळतात. मग आमच्या बौद्ध समाजातील महिलांना काय, तर आम्ही बौद्ध समाजातील महिलांना सुद्धा 14 नाही 15 दिवस हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हे लेझिम पथक, लाट्या काट्या, तलवारबाजी ही शिकवत असतो व महिलांना सुद्धा या ठिकाणी व्यासपीठ उभं करून देतो, मुलांना सुद्धा व्यासपीठ उभं करून देतो. आणि जे नवीन कार्यकर्ते असतील, नवीन जे ज्यांच्या अंगामध्ये काही कलागुण असेल ते सुद्धा गुण दाखवण्याची जबाबदारी आम्ही अध्यक्षावर टाकतो. आणि त्यामधून नवीन नवीन मुलं जसं की डान्स दाखवतात, कोणी नृत्य दाखवतात, कोणी आपली कला दाखवतात. त्यामध्ये निबंध स्पर्धा असते, रांगोळी स्पर्धा असते, महिलांचे खेळ असतात. हे 15 दिवस सतत हे कार्यक्रम सुरू असतो, फक्त बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त असतं. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. आपण या ठिकाणी येऊन आपल्या माध्यमातून हे सर्व मराठवाड्याला, महाराष्ट्राला आपण हे दाखवावं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही संभाजीनगरची कशी असते. जय भीम, जय बुद्ध. मी नगरसेवक. भाऊ, एक प्रश्न असा होता, महापालिके आणि बीएनसी 5 कोटी खर्च झाले, म्हणजे याबद्दल काय सांगाल? आपणास माहीत असेल की आता सत्ता जी आहे ही सत्ता या भागामध्ये सेना भाजपची असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जेव्हा काम सुरू झालं होतं 2 वर्षापूर्वी, तर सांगितलं होतं की 14 एप्रिलपर्यंतच काम हे संपेल. परंतु त्यांना काय अडीअडचणी आल्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे या जयंतीच्या माध्यमातून यावर्षी सुद्धा आम्ही वाट पाहिली की पुतळ्याचं मोठं थाटामाटात उद्घाटन होईल, परंतु झालं नाही. ते घाबरायला लागलेत की बाबासाहेब आंबेडकरांचं थोडं जरी काही स्ट्रक्चर वेडवाकडं असलं तर लोकांना ते मान्य होणार नाही, म्हणून त्या कामाला वेळ लागतोय. आणि पैसे किती खर्च व्हायला लागले ते तुम्हीच आता मला सांगितलं. आम्हाला काही माहीत नाही, कारण कल्पना नाही. मागे सांगितलं होतं की 5 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. तर तसं देखना पुतळा या ठिकाणी होणार आहे, परंतु सगळेच लोक घाबरायला आले की बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो एका मोठ्या कलाकाराकडे दिलेला आहे आणि त्या कलाकाराने अजून तो पुतळाच तयार केला नाही. तर जसं भडकल गेट आहे त्या भडकल गेटच्या हाईट एवढा पुतळा त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या पुतळ्यामध्ये थोडं जरी काही असलं स्ट्रक्चरमध्ये थोडं जरी मिस्टेक असली तर प्रॉब्लेम होईल, लोक धावून जातील, म्हणून त्याला वेळ लागतो असं मला वाटतं.